नमस्कार, टुडे समाचार न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. मी हुकमत मुलानी. तुम्हाला मी प्रत्येक वेळेस वेगळा विषय, वेगळं गाव, वेगळी मुलाखत, वेगळी समस्या, वेगळ्या चर्चा, सतत ग्राउंडच्या स्टोऱ्या आणि वेगळ्या गावातले वेगळे विषय सतत दाखवतोय. उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं आमचं 1 नंबर चॅनल आहे. या चॅनलची वर 5 कोटीच्या जवळपास आहेत. तुम्ही आताच हे चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला दररोज गावखेड्यातले असो, शहरातले असो, समस्या कोणती असो, शासकीय असो, खाजगी असो, राजकीय असो किंवा कुठलीही असो, आम्ही तुम्हाला प्रत्येक विषय थेट आणि आरपार दाखवण्याचं काम करतोय. बातम्या आरपार दाखवणार फक्त आमचं टुडे समाचार हे चॅनल आहे. आता भूम-परांडा वाशीचे आमदार डॉक्टर तानाजीराव सावंत आहेत आणि त्यांनी स्वतःच्या खर्चातून लोकांच्या ज्या समस्या आहेत त्या समस्या सोडवण्याचं काम सुरू केलंय. वेगवेगळ्या गावात मी त्या जातोय, त्यांच्या ज्या गावामध्ये त्यांचे कामं सुरू आहेत तेच दाखवतोय आणि वास्तव जे आहे तेच फक्त दाखवण्याचं काम आम्ही करतोय. आता भूम तालुक्यातल्या काही गावामध्ये जाणार आहे मी आज आणि वेगवेगळ्या गावात जाऊन त्या गावामध्ये त्यांनी खरंच रस्ते केलेत का, मग रस्ते केलेले असतील तर त्या गावचे लोक काय म्हणतात, समाधानी आहेत का लोक. आता लोक म्हणतात काय की आमदार इथं येत नाहीत, निवडून गेले तसं इकडे परत आलेच नाहीत, पण आमदार इथं न येतात त्यांच्या मतदारसंघातल्या समस्या सुटतात का नाही हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. त्याच्यामुळं आता आपण भूम तालुक्यातल्या काही गावामध्ये जाऊ आणि वेगवेगळ्या गावात जाऊन त्यांनी जी कामं केलीत ते स्वखर्चातून केलेली कामं आहेत का नाही आणि खरंच त्यांनी लोकांची समस्या मिटवली का रस्त्याची. आता रस्ते खूप खराब झाले होते, पाऊस खूप प्रमाणात झाला होता, त्यामुळे काही पदाधिकाऱ्यांनी त्यांना फोन केले, फोनचे व्हिडिओ सुद्धा मी तुम्हाला दाखवले. काही वेगवेगळ्या ठिकाणी त्यांच्या मतदारसंघात ज्या लोकांच्या समस्या आहेत आणि त्या समस्याचं निवारण सुद्धा त्यांनी केलेलं आहे, असे सुद्धा विषय दाखवलेत. असाच एक विषय आज त्यांनी मतदारसंघात जे कामं केलेत त्या गावात जाऊ आणि नेमकं त्या गावचे लोक काय म्हणतात. वेगळा विषय, वेगळी चर्चा, थेट बघू आपण. दराडे सीताराम गुरुदास. बरं, गाव रामेश्वर. बरं, ही रस्ता कसा होता अगोदर? लय खड्डे होतं, चालायला येत नव्हतं. मग आता चांगला झालाय. कुणी केलाय? अर्चनाताईने. बर, अर्चनाताई कोणते? सावंत साहेबाच्या कार्यकर्ते. हे सावंत साहेबांनी हा रस्ता केलाय का कसा काय? सावंत साहेबांनीच केलाय. तुमचं आसुरबा बाबासाहेब दराडे, गाव रामेश्वर. बर, कसा होता रस्ता पहिला? लय खड्डन हे होतं, पाणी ही चालाय बी येत नव्हतं. मग हे सावंत साहेबांनी रस्ता केल्यामुळं 1 नंबर झाले. आता म्हणजे चांगलं झाले, यायला ह्याला सुविधा चांगली झाली. सरकारी योजनेतून केलाय का स्वतः करून दिला त्याने? ते स्वतःच केला. आदिनाथ शंकर दराडे, गाव रामेश्वर. बर, कसा होता रस्ता याआधी? बेकार होता, पाण्यात डोकं उडगत केलं. मग आता आता चांगला झालाय, कुणी केलं? मुरुम टाकलाय. अर्चनताई आणि सावंत त्यांचं नाही का, अर्चनताई सावंत नाही का, कोणते सावंत? आपलं आमदार त्यांनी सावंत आमदारने केलं हे, करून घेतलं अर्चनताईने. आता कसं आहे मग वातावरण इकडचं? चांगलं आहे. काय नाव तुमचं? उषा पूर्ण सांगा की नाव. उषा रामदास दराडे, बर, गाव रामेश्वर. बर, कशी होती परिस्थिती पहिली, आता कशी आहे? आता चांगली केली ताईनं. पहिलं पहिलं लय चिखल होता, चला येत नव्हतं, वाटाणा लेकराला जाय येत नव्हतं. कुणी केला रस्ता? ताईनं, पुण्यात? साहेबांनी, सावंत साहेबांनी. काय नाव? नमस्कार, स्वरूपाली अंकुश दराडे. बर, गाव रामेश्वर. बर, कसा होता हे रस्ता? तुम्ही ज्या रस्त्यावर उभारला ते अगोदर जरा रस्ता खराब होता आणि म्हणजे रस्त्याला चालताना म्हणजे हे होत होतं, पाणी होत होतं, पाऊस आल्यावर जास्त म्हणजे व्यवस्थित नव्हता रस्ता. पण आता ताईने चांगला रस्ता केला, त्यामुळे चाल म्हणजे व्यवस्थित हे होत होत. कुणी केला? अर्चनाताई, बर, अर्चनाताई दराडे आणि सावंत साहेब. बर, बस. सावंत साहेबांनी रस्ता केला. तानाजी सावंत साहेबांचे मनापासून आभारी आहे आम्ही रामेश्वर ग्राम. रस्ता केला म्हणलं कुणी? सावंत साहेबांनी रामेश्वर गावातला. आधी होता का असं काही? हे काही नव्हतं असलं. मग कुणी कधीपासून झालंय सगळं? हे आता त्या त्यांच्यापासूनच झाले. सावंत साहेब कसं चालवं लागत? चिखलन खडं होतं सगळं, लय खडं होतं, जाता बी येत नव्हतं नीट. साहेब मतदारसंघात येत नाहीत म्हणे तिकडे. येते कोण म्हणलं येत नाही. त्याचा आधार होता मध्ये म्हणून जरा लेट झालं याला. निवडून आलं तशी एकदा व्यायला नाहीत म्हणे. नाल ते येतात भूमला आम्ही काम करून घेऊत ना, त्यांची माणसं आहेत आम्ही. कोणाचे? सावंत साहेबाचे. काय काय काम करून घेतात? रस्ते कुठं काय काम बघतं मग, नदी नाले होते का पण काम? शोभा औदुंबर दराडे माझं नाव.
हा रस्ता गल्लीतला चांगला केलाय ताईने. मुलांना शाळेत जायला पण त्रास होत होता, चालता येत नव्हतं. सायकल खेळायली मुलं तर पडायची. आणि चांगला रोड मस्त झाला. आता मुलं पण आमची आनंदाने खेळतात ह्या रोडला. आणि भारी केलंय म्हणतात आमच्या अर्चनाताईने आमच्या गल्लीचा रोड. आणि सिमेंट रोड पण करणार आहेत म्हणल्या इथं. कोण करणार आहे शिमिर रोड? अर्चनाताई स्वखर्चातून कोण करायला काम? सावंत साहेबांच्या. सावंत साहेब म्हणले की सगळं काही असेल ती मी सगळं पुरवीन, पण तुम्ही करून काम पुढची करून घ्या फक्त. कोणाला म्हणले? अर्चनाताईला. कधी म्हणले ते? तुम्हाला माहित आहे का ते? असं म्हणजे ऐकण्यात आहे त्यांचं बोललेलं. काय नाव आहे? सारिका लोधाराडे. रस्ता कसा होता पहिला? लय चिखल होते, घाणगुण होती, मच्छरही चावत होते, दुखणे पाणी येत होते लेकरांना. आता ते चांगलं केलं, रोड करणार आहेत आता इथून पुढं. सावंत साहेब पण अर्चनाताईच. लय घाणगुण होती, चांगलं केलं स्वच्छता आणि करतो म्हणले रोड. अभिजित रघुनाथ कुठे. बरं, काय तुमच्या गावात पहिलं परिस्थिती कशी होती? गावातली परिस्थिती खूप बिकट होती. रस्त्याने जाता येता वाहनांना यायला खूप म्हणजे त्रास होत होता. आता जाणार सावंत साहेबांनी मुरुमाचं काम केल्यामुळं रस्त्याला हे होते, रस्त्याला येता जाता त्रास होत नाही, वाहन व्यवस्थित यायला लागलेले आहेत. कुठे केलं? स्वखर्चातून केलं त्यांनी का कुठल्या निधीतून केलं? नाही स्वखर्चातून केलंय. बरं, किती केलंय काम तुमच्या गावात? भरपूर रस्त्याचं काम केलंय. सगळ्याच म्हणजे रामेश्वर फाटापासून ते गावातले सर्व रस्त्याचं काम केलेले. हे काम केल्यामुळे गावकऱ्याच्या वतीने मी सावंत साहेबांचे धन्यवाद म्हणतो. कशी परिस्थिती होती? बेकार होतं किंवा रस्ताच नव्हता चांगला. मग आता झालाय मुरुम टाकलाय की. कोणी टाकलाय? त्यांनीच टाकला आणि कोण टाकेन दुसरं? तिच्याशी कोण टाकणार आहे? काय पहिलं पडत होतं का रस्त्यावर? काय कमरा इतकं डोक्या इतकं खड होत. सावंत साहेबांनी. कोणते सावंत? सोनारीकडले. सोनारीकडचे? हा, आता मला येते की इतकं बुळी आहे, मला जमत का एवढं? काय करतात ते? हा, काय करतात? त्यांनी टाकले? मग कुणी टाकले तर काय दुसऱ्याने टाकले काय तेव्हा? सावंत साहेबांनी टाकले का? मग काय तर नक्की. मग काय तर त्यांनीच टाकले. कुणी टाकले? जायासारखंच नव्हतं, वाहना बंद होत्या, फुल वाहून गेलाय. मग केला का चालू? आता कुठलं आता तात्पुरतं केलंय ती बांधावंच लागणार आहे. ह्या अर्चना ताईने केलंय ही मला माहिती आहे एवढं. मग सावंत साहेब आहे का काय ते मला माहिती नाही, पण ही ने गाड्या बोलवल्या. कोणी? ह्या काय नाव सुद्धा देण्यात राहत नाही करावं की आता? अर्चनाने. अर्चना. हा, आणि त्यांनी त्या गाड्या बोलवल्या. कसल्या गाड्या होत्या? मुरमाच्या ते ट्रॅक्टर, आणि ते बरोबर घेतलं. हो पहिलं हो का, हे तर पाणी साचत होत. पहिलं कसं होतं? लय असं खड होतं गुडघ्या खाली. हो, आता आता चांगलं झालं. चांगलं झालं का? हो, पण कोणता साहेब पण अर्चनाने गाड्या बोलविल्या एवढं माहिती आहे. काय नाव तुमचं? लिंबराज शंकर पाकरे. गाव? कोळूप. कसा होता रस्ता? ही हॉल होता, सगळा भरून घेतलाय ना. कोणी केलाय? सावंत साहेबांनी. कोण आलत इथे रस्ता करायला? ताई. कोणती ताई? अर्चना ताई. कसं परिस्थिती कशी होती पण ह्या भागातली? ह्या भागातली काय रानात जाता येत नव्हतं. हा, मग आता चांगलं झालं आता. हा. काय नाव तुमचं? मच्छिंद्र माधव ओराळे. गाव? कोळूप. बर, तालुका? बुम. जिल्हा? धाराशिव. ही ज्या ठिकाणी उभारलो ते रस्ता कसा होता तुम्ही? ह्या जागेवर कसं आहे बरं का साहेब, ह्या जागेवर ही रस्ता खाली 5 फूट होता. ही जी रस्ता आहे ना आता ही 5 फूट भरला गेलाय. आणि आमदार साहेबाच्या ह्याच्या नियोजन मधनं भरला गेलाय. कोणते आमदार? हे सावंत साहेब. हे कशाच्या बाबतीत आमच्या गावामध्ये भरपूर निधी बी दिला आणि कामे भरपूर झाले सावंत साहेबाच्या ह्याच्यात. पण सावंत साहेब येत नाही तिकडे निवडून. नाही आले. एकदा बी आले नाही तर. अहो नाही येऊ दे ना, हे कसं चालू आहे ना आपला. त्यांच्या बशी काय त्यांना काय आता मुका घ्यायचं का त्यांचा आपण? ती विकास करतात. विकासाला महत्व आहे हो, कुठल्या त्याला महत्व नाही, फक्त विकास. आणि त्याच्या खाली लोक बी अर्चना ताई दराडे असतील, त्यांचं बी लक्ष भरपूर आहे आमच्या गावावर. तालुक्यावरच म्हणायच्या गावात ज्या विषय सोडून त्यांचा आमचा पंचायत समिती हे आहेच त्यांचं, पण आमच्या गावावर लक्ष आहे, प्रत्येक ह्याच्यावर लक्ष आहे. खाली लोक कामं करते त्यांची. साहेब येऊत अगर नाहीत येऊत काम ते 100% होत आहे, ह्याला महत्व आहे. कसा होता रस्ता? खड होतं आधी आणि आता 5 फूट भरलाय. आणि सावंत साहेबांनी चांगलं काम केलंय. आणि सावंत सारखं आमदारच नाही. कसं काय? चांगलं ते आमदार. काय काम केलं? खडक्या रस्ता भरलाय, बंधारा केलेत, पुराचं काम केलंय काही.
5 फूट रस्ता भरला. किशोर नागपूर. कसा होता रस्ता हे? रस्ता पहिला खराब होता. हं. आता चांगला आता कुठे गेलता तुम्ही इकडे? आता घरी येऊन चाललो राहणार. शेताकडे चाललो का? पुन्हा गाव गाव कोणतं तुमचं? रामेश्वर. रामेश्वर. बरं, कुठे आहे शेत तुमचं? इकडे उळप मध्ये. अगोदर कुठून कोण्या रस्त्याने येत होता तुम्ही इकडे? आणि पलीकडे येत होतो तिकडून. ह्या रस्त्याची कशी परिस्थिती होती कशी मग नेमकं? पहिला लय खराब होता. खड्डे होते पहिले. कोणी केलं दुरुस्ती? हे आता केलं दुरुस्त. कोणी केलंय? विचार पण सावंत. क्या नाम है तुम्हारा? समीर जाफर शेख. अच्छा, कैसा था ये रास्ता पहले? ये बहुत खराब था रास्ता. फिर अब सावन साहब ने बहुत भारी रास्ता बनाया 100 खर्चे से उनके. ऐसा कितने काम करे इधर उन्होंने? सावन साहब ने अभी 5-10 रास्ते करे इधर हमारे गाँव में. पहले कैसा हालत थे लोगों की? ये लोगों की ऐसी हालत थी कि दूध इधर च रहते थे इनके बारिश आई तो. दूध की गाड़ी जाती नहीं थी और इधर वस्ती है बड़ी. 100-200 घर है उधर से. दूध नहीं था इधर आता. फिर अब अभी जा रहा दूध इनका. स्कूल के बच्चे उधर से रुकते थे. साहब आते नहीं ना इधर चुनाव होने के बाद? आए नहीं ऐसा बोलो? आए तो मैडम आते ना उनके. अर्चना था इधर रोज इधर काम करते हैं उनका चालू से. लोग बोलते ना इधर नहीं आते कुछ नहीं करते. नहीं साहब ने आए तो मैडम आ रहे ना. मैडम रोज आते हैं अर्चना. होते क्या काम लोगों के लिए? ओ काम होते ना. बहुत काम होते. ये रास्ता कैसा था फिर? ये रास्ता बहुत खराब था. दूध की गाड़ी आई थी नहीं थी इधर. कोणी केला रस्ता आहे? सावंत साहेबांनी. काय नाव तुमचं? अमोल अंगद सानप. आता कुठं चाललो इकडे? आता आमच्या घरी चाललो तर कुठं आहे घर तुमचं? इकडे मासोबत घर आहे. बरं बरं. पहिलं परिस्थिती कशी होती? पहिले इथून गाडी पूर्ण टायर जात होत्या पाण्यात. आता टायर असं वरून मातीवरून चालायला लागली मुरमावून. गाडी पळायली म्हणा गेला. हा पळायला लागली. साहेबाच्या खिशातून पैसे खर्च करून रस्ता बनवला. कोणता? हे बरमपूर रस्ता वरमाळ्याकडे जाणारा. तुमचं काय नाव आहे? नलवडे. गाव? बरमपूर. तालुका? भूम. जिल्हा? धाराशिव. बर. कोणत्या साहेबांनी म्हणलं तुम्ही? तानाजी सावत. बर. कोण आहेत ते? आमदार. बर. किती रस्ते केले ह्या भागात? केले का ते? ह्या भागात 2-3 केलेत. राहिला. पहिला लय बेकार होता. कसं होतं? खराब जाता येत नाहीत नव्हतं. कुठून येत होते लोक जाण्यासाठी? तशीच चालायचे ना. विलाज नव्हता. मग आता? आता जाता येतं व्यवस्थित. काय नाव तुमचं? जयसिंग वारे. गाव? बरणपूर. बर बर. ही जे रस्त्यावर उभारला तुम्ही ते रस्ता कोणी केलाय? सावंत साहेबांनी. बर. पहिलं कसं होता रस्ता? खराब होता. आता चांगला करून दिला त्यांनी. शेतकऱ्यासाठी जाणारा रस्ता, शेताला काही गावाला जाणार रस्ता आहे. गोरमाळा बी जातोय शेताला बी जातोय आमच्या शिवाराला. कसा केला त्यांनी? स्वखर्चातून केला का कुठल्या योजनेतून? स्वतः केला त्यांनी. स्वतः केला. का योजनेतून कुठले केलं? नाही स्वतः केला त्यांनी. संदीप सतीश वारे. गाव? बरणपूर. बर. तालुका? भूम. जिल्हा? धाराशिव. बर. ही रस्ता कोणी केलाय? सावंत साहेबांनी. कसं काय केला? सो खर्चाने केलेला आहे इथला रस्ता. हो. पूर्ण जाता येत नव्हतं हे रस्त्यावरती. सगळं सावंत साहेबांनी ही टीम तयार केली भूम तालुक्यात. त्या टीमनेच सर्व रस्त्यांची कामं पाहणी वगैरे सगळं करून रस्त्यांचं काम पूर्ण केलेलं आहे इथल्या. पहिलं कसं होतं? पहिलं पूर्ण जाता येत नव्हतं रस्त्याने, असं चालता येत नव्हतं नाही. पण ते मतदारसंघात येत नाहीत की साहेब? साहेब मतदारसंघात नसले आले तरी काय, इथं त्यांचे कार्यकर्ते कमी आहेत का? म्हणजे असे जास्त आहेत ना ते कार्यकर्त्यांच्या जीवावर चालतं इकडे सगळं. होतात का काम या लोकांचे? हो 100% होतात ना. तालुक्याच्या ठिकाणी सगळं म्हणजे नियोजन करतात आणि इकडे येतात गावखेड्यात लोक. पाईप वगैरे सगळं टाकून घेतलेलं आहे रस्त्यावरती. फक्त लोलरिंगचा म्हणजे ही राहिलेलं आहे, ती बी करून देतो म्हणल्यात हे 15-20 दिवसात. गाव? चिंचोली. तालुका? भूम. बर. कसा होता रस्ता? पहिला खराब होता. आता ही मुरुम सावंत साहेबांनी टाकल्यापासून जरा बरा झाला, पण अजून ह्याच्यावर बारीक मुरुमाची आवश्यकता आहे. जम्पिंग करतात गाड्या जास्त खालग गचक झालेले. कोणी केला हे रस्ता? पण सावंत साहेबांनी केलाय. त्यांच्या स्वखर्चातून केलाय कसा? हा त्यांच्या स्वखर्चातून. लहू पवार. बर. गाव? गाव चिंचोली. कशी होती परिस्थिती रस्त्याची? रस्ता पहिला खराब होता. खड्डे होते, त्यात पाणी साचायचं, चिखल होता, चालताना त्रास व्हायचा, गाड्या घसरायच्या. आता तर ठीक झालाय, बरा झाला परीक्षा. कोणी केलाय? सावंत साहेबांनी केला. बर. स्वखर्चातून केलाय का कुठल्या निधीतून? त्यांच्या स्वखर्चातून. चंद्रकांत पवार. बरं. गाव कोणतं आहे? चिंचोली. रस्ता कसा आहे? रस्ता पहिला खराब होता. आता सावंत साहेबांनी अर्चनाताईच्या माध्यमातून रस्ता करून दिलाय आम्हाला, स्वखर्चातून दिलाय. आता चांगला झालाय.
थोडीशी आवश्यकता आहे ती आणखी देतो म्हणजे राखून म्हणून तुम्हाला. काय काय कामं झाली तिकडे? झाली कामं काय? कामं भरपूर झाली, रस्त्याची कामं झाली आहेत, विहिरींची कामं झाली आहेत. कोणी केले? सावंत साहेबांनी केले. स्वखर्चातून गेलेत? स्वखर्चात नाही केले. नाले वेल्डिंगची कामं केली आहेत. ते सावंत साहेब इकडे येते का मतदारसंघात? नाही आले ते आमची कामं चालू आहेत ना, काही याची आवश्यकता नाही. त्यांचे कार्यकर्ते आहेत खाली करणारे. हो, मग आता रस्ता चांगला झाला? चांगला झालाय. चांगला. पहिलं कसं? पहिलं जायलाच येत नव्हतं. दूध सांडायची 2 दिवसाला एक जण तरी खाली पडायचं दुधाची केंड घेऊन खाली. दिवसात रोज हजारो लोक ह्या रस्त्याने जाणे नाही. ट्रॅक्टर आहे, मोटरसायकल आहेत, बाई माणसं जायला रस्ताच नाही. डोक्यावर पाठी घेऊन जायचं म्हणजे ते जमत नव्हतं. मग आता चालू झालं. काय तुम्ही जिल्हाध्यक्ष आहात तुम्ही, आता कामं तुमच्या मतदारसंघामध्ये आमदार साहेबाच्या स्वखर्चातून कामं सुरू केले त्यांनी, लोकांच्या अडचणी होत्या. तुम्ही जिल्हा प्रमुख आहात तुम्ही महिलाच्या शिवसेनेच्या, कसं नियोजन आहे एकंदरीत? किती कामं झाली तुमच्या भागामध्ये? प्रत्येक वर्षापेक्षा या वर्षी अतिवृष्टी आणि पावसाचं प्रमाण प्रचंड असं या जिल्ह्यात जास्त आहे. त्यामुळं शेतकरी खऱ्या अडचणीत सापडलेला आहे. जे वस्तीवर राहणारे शेतकरी आहेत, जे शेतात रोज येऊन जाऊन कुणाचे गुरांचे गोठे असतील, शेतीचे बाकीचे जे कामं करण्यासाठी, दैनंदिन कामासाठी शेतकऱ्यांना शेतवस्तीवर स्वतःच्या शेतात जाण्यासाठी जे रस्ते असतात, ह्या रस्त्याची अवस्था देखील ह्या पावसामुळे खूप खराब झालेली होती. बांध फुटलेले असतील, रस्त्यानं पाणी साचणं असेल, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही सावंत साहेबाला, मी असेल, माझ्यासोबतचे माझे जे वडीलधारी मंडळी असतील, आमचे बाप्पा वारे असतील, आमचे बालाजी भाऊ गुंजाळ, राहुल डोके, प्रवीण देशमुख, हे सगळे आम्ही सहकार्यांनी मिळून साहेबांना कॉल करून मतदारसंघातली जी वस्तुस्थिती आहे आणि जी झालेलं वातावरण आहे पावसामुळं, ह्याची साहेबांना माहिती दिली. साहेबांनी क्षणाचाही विलंब न करता तात्काळ माझ्या शेतकऱ्यांच्या समस्या तुम्ही सोडवा, प्रत्यक्ष जाऊन शेतकऱ्यांना भेटा, तिथल्या अडचणी बघा आणि तात्काळ आपल्या स्वखर्चातून मुरुम, रोलर असेल, ते सफाई करायचं लेवलचं ट्रॅक्टर असेल, ह्या सगळ्या गोष्टी तात्काळ कामाला लागून माझ्या शेतकऱ्यांची सोय करा, असे साहेबांचे आदेश आले. आणि त्या आदेशाने आपल्या मतदारसंघात भूम, परांडा, वाशी या तिन्ही तालुक्यात आज जोरदार प्रमाणात कामं चालू आहेत आणि शेतकरी वर्गातून प्रचंड असं समाधान आणि शेतकरी सुखावलेला आहे. आमदार साहेब मतदारसंघात आले नाहीत असं टीका पण होती काय? सावंत साहेब आमदार, आम्ही सगळे सावंत साहेबच आहेत ना, कारण साहेब आमचा 24 तास फोन घेतात. साहेबांचं तिथं बसून एका फोनवर जर आमची कामं होत असतील तर नुसतं यायचं, पंचनामे करायचे, कार्यकर्त्यासोबत चहा प्यायचे, त्या चहाचे बिल त्या कार्यकर्त्यांना द्यायला लावायचे. असा आमचा नेता नाही. आमचा नेत्याचं एकच ब्रीदवाक्य आहे, आमच्या नेत्याला एक कॉल आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह. फक्त एक फोन करायचा आणि तात्काळ कामं मार्गी लागतात. हे पूर्ण जिल्ह्यानं बघितलंय, पूर्ण महाराष्ट्रानं. आवाहन करायला लोकांना मतदारसंघातील लोकांना हेच आव्हान करेल की बघा, काम करणारा नेता असल्यानंतर आणि काम करणारा नेता आपण निवडून दिल्यानंतर कामाची परिस्थिती कशी असते आणि मतदारसंघाचा विकास कसा असतो हे लोकांनी अनुभवलेलं आहे. गेल्या 25 वर्षातली केलेली कामं आणि आत्ताची कामं, मला वाटतं एक 8-9 महिन्यापूर्वी आमदारकी झालेली आहे. आज कुठलाही महाराष्ट्रातला एकही आमदार त्या मतदारसंघातलं एकही काम स्वखर्चातून चालू नाही. केवळ आणि केवळ तानाजीराव सावंत साहेबाच्या माध्यमातून स्वखर्चातून हे काम आहेत. आणि मध्ये मुंबईला जो महामोर्चा झाला, आता मी स्वतः ओबीसी आहे तरी मला अभिमान आहे की मी सावंत साहेबाचे कार्यकर्ते ओबीसी असून सुद्धा त्या मुंबईच्या अधिवेशनात त्या ह्याला संघर्ष आपले झरांगे पाटलांनी जो हे काढला मोर्चा, त्याच्यात मृत्युमुखी पडलेल्या लोकांपर्यंत आमचे कार्यकर्ते साहेबांनी पोच करून त्या लोकांना आर्थिक मदत करून ते कुटुंब दत्तक घेण्याचं काम केलंय. म्हणजे महाराष्ट्रातला हा पहिला आमदार आहे ज्या आमदाराला शेतकऱ्याच्या घरातलं, प्रत्येक मजुराच्या घरातलं दुःख त्यांच्या कानापर्यंत पोहोचलं की क्षणाचाही विलंब न करता साहेब लगेच तो प्रश्न मार्गी लावला. भूम, परांडा, वाशीचे आमदार डॉक्टर तानाजीराव सावंत हे स्वखर्चातून रस्त्याचे कामं असतील किंवा लोकांच्या कुठल्या समस्या असतील त्या सोडवण्याचं काम करतात. मी त्यांच्या मतदारसंघातल्या भूम तालुक्यातल्या रामेश्वर, उळूप, चिंचोली या परिसरातले जे गाव आहेत, या 4 गावात गेलो आणि नेमकं त्या गावात खरंच त्यांनी समस्या मिटवली का? आणि लोकांनी, कार्यकर्त्यांनी त्यांना फोन केले, त्यांचे फोन व्हायरल झाले आणि कार्यकर्त्यांना त्यांनी आदेश पण दिले की तात्काळ कामं करून घ्या, काही पैसे लागायचे तर लागू द्या, मी आहे असं सावंत साहेबांनी शब्द दिला होता. आणि त्यांचं फोनचं रेकॉर्डिंग सुद्धा मी तुम्हाला, राहुल डोके यांनी फोन केला होता, त्यांचं साहेबाचं रेकॉर्डिंग सुद्धा दाखवलं होतं सावंत साहेबाचं. आणि त्यांनी आदेश दिले कार्यकर्त्याला आणि कार्यकर्ते कामाला लागले. म्हणजे नेमकं खरंच फक्त फोन करूनच थांबले का, कार्यकर्त्यांनी कामं केले का नाहीत हे पाहण्यासाठी मी आता भूम, परांडा, वाशीचे आमदार डॉक्टर तानाजीराव सावंत यांच्या मतदारसंघातल्या भूम तालुक्यातल्या काही गावामध्ये गेलो आणि त्या गावातल्या लोकांची मुलाखत दाखवलेली आहे. वास्तव जिथं त्यांनी काम केलेलं आहे, ज्या रस्त्याचे कामं केलेत त्याच ठिकाणचे गावकरी, शेतकरी आणि महिला जिल्हाध्यक्ष जे आहेत अर्चनाताई दराडे, त्यांची सुद्धा मी तुम्हाला मुलाखत दाखवलेली आहे. नेमकं लोक काय म्हणाले आणि आमदार सावंत यांच्याबद्दल लोकांचं काय मत आहे हे मी तुम्हाला थेट दाखवलेलं आहे. कामं केले का नाही आणि ज्या ठिकाणी कामं झालेत तेच मी तुम्हाला त्याच ठिकाणी जाऊन लोकांच्या प्रतिक्रिया दाखवलेल्या आहेत. विषय कोणतेही असो, आम्ही थेट आणि आरपार आणि मुळापर्यंत जाऊन दाखवण्याचं काम करतोय. आमचं 1 नंबर चॅनल आहे.
या चॅनलची वर्ष 5 कोटीच्या जवळपास आहे. तुम्ही आताचे चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. कॅमेरामॅन जावेद शेख सोबत मी हुकमत मुलानी, भूम, तालुका भूम, जिल्हा उस्मानाबाद, धाराशिव.